घे गोरा होण्याची क्रीम आहे, बक्षीस तुला, लाव. ताईसाब तुम्ही का नाही लय दयाळू हायसा. बरं बरं, छत्री घेतल्यास काय? उगा पाऊस आला तर आमचा मेकअप खराब व्हायचा. खानदानी देखलेपणाचं काय बी मेकअप बिकअप नसते. थोरला ताईसाब अजिबात मेकअप करत नाही. थोरल्या ताईसाब म्हणजे ती मास्तरडी हो, मास्तरडी. तिला काय आबच नाही राहिली बघा खानदानीपणाची. वय ना मेकअप करती ना दागिनं घालती. ताईसाब या घरात का नाही खानदानी देखणेपणा फक्त तुमच्याकडे आहे बघा. वय असं या बोटावरची तुंकी त्या बोटावर करण्यात जन्म गेला आमचा. तुझा खोटारडेपणा चांगला वळखू नये आम्ही. कसं आहे चंदे, तुला जरा दया दावली का नाही की तू लई शेफ हारत्यास बघ. आणि इकडे ती क्रीम काय गरज नाही, चल निघ 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 म्हणलंय ना बा. निघ म्हणलंय ना बा. फॉल्टी डोसक्याची ती फॉल्टीच कधी सुधार. चल की अगं माणसं खोळंबल्यात खाली. काय माणसं मरत नाहीत र लगेच. नंदिता गायकवाड येणार म्हणल्यावर थांबत्याल समधी. आम्ही आमच्या मर्जीनच येणार. अगं पण अशानं उशीर होणार नाही का? एवढीच जर गडबड असेल तर जाऊबाईसनी घेऊन जायचं, त्यासनी द्यायचा मान. तसं बी घरी रिकामटेकड्या बसलेल्याच असतात. अगं पण पूजेचा मान तुला द्यायचं ठरलंय ना. काय फुकट देत नाहीस मान. 21,000 घेतल्यास आमच्याकडनं. आणि कर्तबगारी बी आहेच की आमची तेवढी. जाऊबाईंची कर्तबगारी निसतीच चुली पुढं. त्याला काय ढेकळाचं कर्तबगारी म्हणायचं व्हय? बरं बाई तूच करतब का आता, चल की. दिसा ना काय आमची तयारी चालू आहे ते. आता अख्ख्या गावाला दिसल कर्तबगार बाई कशी असती ते. राणादा लई जोरदार तयार झाली मोदक सामन्याची. मग अंजलीबाईने केले. कर तू नुसतं कौतिक तुझ्या बायकोच कर. आम्ही काय केलंय होय? नाही नाही म्हणजे त्यासनी कुठे यातलं काय माहित आहे. समजा गोदकानेच केलंय. कोण म्हणलं र? आम्ही समधी नुसती तयारीच केल्या. जे काय केलंय ते अंजलीनच केलंय. तुला काय बायकोचं कौतिकच नाही बघ. राणादा ते काय बरोबर नाही हं. ज्याचा मन त्यालाच गेला पाहिजे. हे बघा तुम्ही एकदाच काय ते ठरवा, कोणी तयारी केली त्याने मग मला सांगा. काय झाली का सगळी तयारी? झाली की. आता तुम्ही सुरू करा. चला अब सुरू करायचं काय? मोदकाचा वास जबरदस्ती आलाय. लय खत्र्या मोदक झाला असतं हा. वहिनीने केले म्हणजे जबरदस्त असणार की. आता बास झालं माझं कौतुक, तुम्ही सुरू करा. अहो आम्ही तर केव्हापासून तयार आहे. होय करायची काय सुरुवात? करायची की मग. अरे वहिनीने लय भारी मोदक केल्यात. या टायमाला डबल खाणार बघा वहिनी. राणादाला हरवणार म्हणजे हरवणार. बघूया कोण कुणाला हरत होते. बघूया की मग. 1 2 साडेमाडे 3.
मी सांगतो ना, जावई बापूच जिंकणार. या टायमाला आम्ही जिंकणार. नाही अजिबात नाही हा. आमचे जावई बापू जिंकणार. जावई बापूंना हरवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. विकुंडी तुम्ही की आमच्या पार्टीत या इकडं. हे लवकर चालू कर. दोन चार जणांना बोलवा, मला काय बी फरक पडत नाही. हे शिकवणी. हा, मी काय सांगितलं होतं, जावई बापूच जिंकणार म्हणून. परत राणा जिंकला. मी हारण असं कसं वाटलं तुम्हाला? बघा, जिंकलो का नाही? अरे वय बाबा, तू जिंकलास, तूच खरा वाघ. हो, अजून आला की. हो, घरातल्या इतरांसाठी सुद्धा शिल्लक राहू द्या मोदक. का दमलं वाटतं तुम्ही? नाही, तुम्ही जिंकलात तेव्हा आता पुरे झाले. पोटात दुखायला लागलं ना म्हणजे कळेल तुम्हाला. अहो काय होत नाही, तुम्ही आणा. अंजली आण ग तू. बाबा, अहो आता जिंकलात ना तुम्ही, मग बास ना. लई घाबरत बाबा तुम्ही. हे काय अहो अहो कवा धरणं तयार होऊन बसलोय आम्ही. तुम्ही हिथं काय करायला सा? ते मोदक खायला लागलोय. वहिनीने लई भारी मोदक केल्यात. खाऊन कवांग जड झालंय बाई. पूजेला जायचंय, ध्यानात हाय ना ग? मगाशी तर लई घाई झालती तुमासनी. आता काय झालं? चल. राणा भाऊजी, गावातल्या एकुलत्या एक गणपतीच्या पूजेचा मान मिळालाय आमासनी. जाऊन येतो हं? नाही कसं आहे, बाहेर आमासनी सामाजिक आणि राजकीय वजन आहे. नुसतं 4 भिंतीपुरती आमची कर्तबगारी मर्यादित नाही. बाहेर लोक आमचा आदर करत्यात, सन्मानानं पूजेला बोलवत्यात. तवा तवा नाही म्हणता येत नाही हो. त्यांचा मान राखण्यासाठी का विना जावंच लागतंय. एवढा मोठा मान घरातल्या दुसऱ्या कुणाला झेपणारच नाही, म्हणून मग आमासनीच बोलवत्यात मानानं. सगळ्यांना माहिती आहे सगळं. चला आता. आणि ती पाठ ती बाई, तिला बी घेऊन चल. काही गरज नाही आमासनी कुणाच्या कुबड्यांची. आजवर आम्ही आमच्या हिमतीवर जगत आलोय. राणा भाऊजी, येऊ काय?
जरा जादच मदत झालं. काय झालं? कुठं काय नाही. मग असे अस्वस्थ का वाटतंय? अहो आता एवढं मोदक खाल्ल्यावर अंग जडणार की. आणि तुम्ही एवढं भारी मोदक बनवलं होतं ते जरा आगाऊच खाल्लं. त्रास नाही ना होते आता? नाही अजिबात नाही. आणि आयुष्यात आपल्याला असा खाण्यापिण्याचा त्रास होणार नाही. बरं ते ना व काका काकी गेलं काय? हो. ऐक काय होतंय? अहो पोटात मुरडा मारला. कसं काय? अहो, सांगितलं ना व, ते जरा जादा मोदक खाल्लं म्हणून. तरी मी तुम्हाला सांगत होते ना. अहो, तेव्हा कळलं नाही पण आता आता खूप दुखतंय का? मी हिंग आणू का? नाही नको. पण हे असं कधी खाण्यापिण्याचा मला त्रास झाला नाही हो. हे असं पहिल्यांदाच झालंय बघा. एक बोलू? बोला की. तुम्ही आजकाल तालमीकडे पहिल्यासारखं लक्ष देत नाही. कसरत नाही म्हणल्यावर खाणं जड होणारच ना. काय झालं? का नाही देतात लक्ष तालमीकडे? अहो ते आधी आपल्या घरच्या वाटणे, मग वहिनी घर सोडून गेल्या, मग त्यासनी परत आणलं आणि आता हे गणपती. अहो यामध्ये लक्षातच नाही आलं माझ्या. पण असं लक्ष न देणं चुकीचं आहे ना. तुम्ही सगळ्यात आधी पैलवानात हे विसरू नका. अहो असं कसं विसरण मी. मग आता यापुढे तालमीकडे आणि कसरतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. अजिबात नाही. आता जरा जादा जोर लावूनच तालीम केली पाहिजे. ठरलं तर मग. तुम्ही इथून पुढे अजिबात तालीम बुडवायची नाही. अजिबात नाही. आता पहिला मान तालमीचा. ते हराटे दे जरा. हे घे रे. ही की कुठं आहेत गावकरी? पूजा कुठं आहे? अगं मग हे काय? ही चिल्लर गँग इथं पूजा करायची आम्ही? गणपती त्या म्हणल्यावर इथेच करणार की पूजा. तुम्ही या लवकर. होय कवापासून थांबलोय बघा आम्ही. अनाथ येताना चपला काढून या. आमच्याकडनं 21,000 घेतल्यास आणि इथं येऊन आमचा असा अपमान करायलाच वय. कसला अपमान? तुला गणपतीच्या पूजेचा मान पाहिजे होता, मी दिला. ए पोरांनो, जोवर इथं गणपती बाप्पा आहेत तोवर आमची नंदिताच इथली पूजा करणार, कळलं काय? चांगल्या मनानं पूजा करणार कोण बी चालेल आमासनी. ए लई आगावपणा करून बोललास का नाही तर मुस्काट फोडा ना. अहो असं गणपती समोर वाईट वंगाळ बोलू नका वहिनी. तुझी ही हिम्मत. अगं चल की पूजा करून घेऊया. हा, तुझ्यासाठी मान राखून ठेवलाय सकाळपासून. चुलीत गेला तुझा यो मान. नंदिताला फशिवताय वय तुम्ही. घरी काय म्हणला होतास? समधी माणसं हिथं खोळामल्यात आमच्यासाठी म्हणून. अगं मग ही सगळी माणसंच आहेत की. बारकी असली म्हणून काय झालं? आपलं भावी गावकरी आहेत काय पोरांना? सूरज, हितली पूजा करायची म्हणून घरच्या पूजेचा मान सोडला होता आम्ही, आणि हिथं येऊन तू आता आमचा असा अपमान करायलायस. बघ नंदिता, घरची पूजा सोडल्यास आता ही बी सोडशील तर तेल गेलं, तूप गेलं, हाती राहिलं दुपटणं व्हायचं. अगं घरातली नाही तर नाही, इथली पूजा करून घे की. आता तुला कुठंच मान नाही मिळालं तर मला सण व्हायचं नाही का ते? इथं 4 चौघात आहे म्हणून आता उगत तमाशा न ग, नाहीतर दाखवला असता तुला आमचा इंगा. हे बघ, पूजेचा मान पाहिजे होता, मी दिला, तर तू घेणं झालीस त्याला मी काय करू?
मान पाहिजे असेल चल पूजा कर गपचूप. आता चल तुला घरला सोडतो. उगा इथं लांबट लावू नकोस. अगं थांब की सोड. हे पोरांनो रातच्याला तुम्हाला सगळ्यांना पार्टी बघा. करा तयारी कर. ए नंदिता पार्टी एवढाच? हो एवढाच. हा प्रसाद आहे, मोदक नाहीत. काय मागितलं देवाकडे? मी काय नाही, आपल्या घराची भरभराट ठेवू दे, समधीकडे सुख शांती नांदू दे, शेत पिकू दे, पाऊस पडू दे, समधी सुखात राहू देत. हो एवढंच मागितलं मी. ते नव्ह, तुम्ही काय मागितलं? आपलं घर सुखात राहू दे असं मागितलं. नाही हा? तुम्ही लई वेळ प्रार्थना करत होता. तुम्ही अजून काहीतरी मागितलं असणार. सांगा की काय मागितलं? तुम्हाला काय वाटतंय काय मागितलं असं? अहो मलाच काय कळना झालंय म्हणून तर विचारलंय ना. सांगा की काय मागितलं? असं सांगायचं नसतं. अहो मला विचारलं ते सांगा की. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, म्हणून मला नवीन शिकण्याची उर्मी मिळावी, नवीन शिकण्याची संधी मिळावी ह्यासाठी प्रार्थना केली. मी माझ्या फेलोशिप साठी केलेला अर्ज मंजूर व्हावा अशी मागणी केली मी बाप्पाकडे. अरे वा, लय भारी मागितलं की तुम्ही. अहो मी विसरलोच की गणपती बाप्पा बुद्धीचा देवता असते ते. मी मागू काय शिकण्याचं काहीतरी? हो मागा ना. गणपती बाप्पा ते माझ्या 30 पत्र पाठवू दे काय, आणि माझ्या अंजलीबाईसनी अमेरिकेवर जाण्याची संधी द्या. अमेरिका? हा अमेरिका. तुम्ही अर्ज केलाय ना? हो. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही अमेरिकेवर शिकायला जायचं आणि मी 30 पत्र पाठ करायचं. आणि आता तुम्हीच म्हणलात ना गणपती बाप्पा आपला समजा ऐकणार म्हणून. हो खरंच. जर कोणी मनापासून काही मागत असेल ना तर गणपती बाप्पा नक्की ऐकतात. वहिनी राणादा. काय रे सच्च्या? काय नाही, वहिनींचं वडील गाठ पडलं होतं, त्यांनी पत्र द्यायला सांगितले. कसलं पत्र आहे? काय माहित नाही, वहिनींचं आहे, काय महत्वाचं आहे. त्यानं बँकेत जायला उशीर होत होता, मला म्हणलं तू दे. घ्या, मला बी जायला गिरणीत उशीर होतोय. चालतंय, जाऊ. जा घ्या. अहो काय झालं, कसलं पत्र आहे? अहो बघितलं काय काय माझं पहिल्या 20 जणांमध्ये सिलेक्शन झालंय. वाव. अहो कुठली 20 जण? अहो